नमस्कार, मी नेत्रा नवनीत ठाकूर. आता ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवतेय. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून मला ह्या गटातून वेळेश्वर जिल्हा परिषद गट 28 आणि ह्या गटातून उमेदवार म्हणून महायुतीच्या माध्यमातून राहण्याची संधी मिळाली आहे. तिसऱ्यांदा निवडणूक लढवता कसं पाहताय सगळ्या निवडणूक प्रक्रियेत? कारण आताचं राजकारण खूप बदललंय. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं आणि आताचं बदललंय, काय सांगा? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आत्ताच ज्यांचं निधन झालं ते आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि ज्यांची नव्याने निवडून आत्ताच कालच त्यांची नियुक्ती झाली त्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार मॅडम आणि त्यांच्या माध्यमातून ह्या जर बघितलात तर मतदारसंघात म्हणण्यापेक्षा ह्या ज्या योजना राबवल्या जात आहेत शासनाच्या वतीने, लाडकी बहीण असेल, PM किसानची योजना असेल, तर त्याच्यामुळे अनेक फायदे आम्हाला मिळत आहेत. एकंदरीत भास्करशी जाधवाने तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणलं होतं, कारण दोन्ही तुम्हाला जिल्हा परिषद निश्चित नव्हतं. त्याच शेतची तुम्ही साथ सोडीत का हो? जनमताचा कौल होता. माझ्या गटातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे मला निर्णय घ्यावा लागला. यापूर्वी आपण ठाकरे शिवसेनेकडे निवडणूक लढवलात, आता आपण नाही, मी 2 वेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. नाही, पण त्यावेळेचं राजकारण कसं होतं मॅडम? तुमचा प्रश्न असा होता की त्यावेळी मला बदललंय. 2012 असो, 2017 असो, चित्र खूप बदललंय. पण जे ह्या गटातील वेळेश्वर जिल्हा परिषद गटातील 2007 पासून जे सहकारी माझ्याबरोबर आहेत तेच माझ्याबरोबर आतापर्यंत सहकारी आहेत. त्यामुळे जरी आत्ताची निवडणूक असली, आज जरी दुसऱ्या उमेदवाराबरोबर जे असणारे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा माझं कधीतरी काम केलंय, त्यांचे सुद्धा माझे घरचे संबंध आहेत. त्यामुळे सगळेच माझे घरातले सहकारी आहेत किंवा माझ्या कुटुंबातले सहकारी आहेत. त्यामुळे मला कुठचीही गोष्ट अवघड नाहीये. समोरच्या उमेदवाराला कसं पाहता? प्रतिस्पर्धा कसं पाहता? समोरच्या उमेदवाराकडे म्हणण्यापेक्षा आपण आपल्या कामांवर मी निवडून जिंकणार आहे, निवडून येणार आहे ह्याचा ठाम विश्वास असेल तर आपल्याला समोरचा उमेदवार म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या जनमताचा कौल तो मला उमेदवारी देऊन केला किंवा मला ह्या गटातली कोणी उमेदवारी न घेताना बाहेरून उमेदवार हा माझ्या समोर आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. तुमचे असे स्वतःचे कोणते विधायक काम आहेत ते घेऊन आपण ग्रामस्थांसमोर जातात? माझ्या मतदारसंघात मी मगाशीच म्हणाले की वेळेश्वर गट हा माझं कुटुंब आहे आणि कुटुंबात जेव्हा एखादी माझ्यासारखी सर्वसामान्य घरातली गृहिणी आणि मेन म्हणजे माझा हा जो हे आहे क्षीर पंचायत समिती गण हे माझं माहेर आहे आणि वेळेश्वर पंचायत समिती गण हे माझं सासर आहे. त्यामुळे वेळेश्वर जिल्हा परिषद गटात जरी क्षीर जन्मभूमी असली, वेळेश्वर कर्मभूमी असली, तरी ह्या पूर्ण गटाचा कौल हा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा कौल आणि त्याचबरोबर माझ्या जनतेचा कौल हा माझ्या पाठीशी आहे. आज जर महायुती म्हणून आम्ही उमेदवारी लढतोय तर सगळं म्हणजे ह्या गटातल्या सगळेच सहकारी, महायुतीचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे पदाधिकारी सगळेच माझ्या बरोबर आहेत. जिल्हा परिषद गटात अशी कोणती विकास कामं आहेत ती होणे गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? अजून विकास हा न संपणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या जर एखादं काम झालं तर दुसरं काम तयार असतं. त्यामुळे जी कामं जी माझ्यासमोर येतील ती प्रामुख्याने निभावण्याचा किंवा ती प्रामुख्याने देण्याचा मी प्रयत्न करेन. प्रचारात फिरताना आपण भविष्यातील कोणता संकल्प घेऊन जातात? प्रचारात फिरताना ज्या काही लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्यांचे मुद्दे आपण समजून घेतोय, पण माझ्याकडे कोणीही कामांची अपेक्षा करत नाहीये. लोक माझ्याकडे त्या दृष्टीने बघतायत की लोक, ताई तुम्ही आमचं काम करणार आहात, तुम्ही निवडून येणार आहात आणि तुम्ही निवडून आल्यानंतर आमची कामं करा, हाच लोकांचा कौल आहे. तुमच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष पाहिलं जातं नाव चर्चेमध्ये, मतदारांच्या मनामध्ये, कार्यकर्त्या मनामध्ये, नेत्यांच्या मनामध्ये, तुमच्या मनात काय? हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील, आदरणीय आमचे शिंदे साहेब ठरवतील आणि आमचे ह्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आमचे आदरणीय भाई रामदासजी भाई आणि योगेश दादा यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे आहेत. पर्यटन वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आपले काय प्रयत्न राहणार आहेत? पर्यटनाच्या दृष्टीने जी बंद घरं आहेत ती बंद घरं कशी ओपन होतील
ह्यांच्याकडे पर्यटनाच्या माध्यमातून तिथल्या माझ्या महिलांना रोजगार मिळेल, किंवा इथे जर एखादी MIDC आली तर तिथल्या माझ्या तरुणांना इथे न्याय मिळेल किंवा तिथे काम करण्याची संधी मिळेल. इथल्या शाळेतले जर बघितलं तर वेगळेश्वर म्हणजे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची शाळांची पटसंख्या बघता आज कमी होत चाललेली आहे. आणि कुठेतरी मराठी शाळेत आज चांगल्या प्रकारे माझा शिक्षक वर्ग काम करतोय, पण कुठेतरी पटसंख्येच्या अभावी तिथे काम करणं सगळ्या शाळा सुसज्ज इमारती आहे. प्रचारात फिरताना आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. आमच्या जर सगळ्यांनी म्हणजे सगळे सहकारी माझे उत्स्फूर्तपणे काम करतायत आणि सहकाऱ्यांच्या जोरावर आणि सगळ्या जनमताच्या विश्वासावर ही निवडणूक मी लढवतेय. महायुतीमध्ये सर्व पक्ष एकसंघ काम करत आहेत. खूप चांगल्या प्रकारे आदरणीय आमचे माजी आमदार विनयजी नातूसाहेब, सर्व त्यांचे सहकारी, तालुका प्रमुख, आमचे तालुका प्रमुख, तालुकाध्यक्ष, सगळे प्रकारे जिल्हा प्रमुख आमचे शशिकांतबाई, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष ह्या गटाकडे आहे आणि सगळेजण मला चांगलं सहकार्य करताय. मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एकच नम्र विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आमची 5 तारीखची निवडणूक होती आणि 5 तारखेची 7 तारीख झाली आहे आणि 7 तारखेला सगळ्यांनी मतदान करावं आणि मतदानाचा आशीर्वाद रूपी मतदानाचा कौल माझ्या पाठीशी ठेवावा. माझ्याबरोबर पंचायत समितीला वेळणेश्वर पंचायत समिती गटातून संदीप गोरिवले उभे आहेत, त्यांची पण निशाणी धनुष्यबाण आहे. तिकडच्या आमच्या महायुतीच्या माध्यमातून स्नेहाताई शिगवण, त्यांची पण निशाणी कमळ आहे. ह्या दोन्ही माझ्याबरोबरचे दोन्ही उमेदवार आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे. तिघांनाही आम्हाला बहुमताने निवडून द्यावं हा सगळ्यांना नम्र आवाहन करते.